Tirupati Balaji and here is the vlog. So guys, हा माझा पहिला vlog आहे जो की मला स्पेशल बनवायचा होता. सो मी तिरुपती बालाजीला गेलेले होते. सो मी तिथे vlog केलं आणि आम्ही गेलेलो ट्रेनने. सो तिरुपतीला पोहोचलेलो आणि आम्हाला तिरुमलाला जायला चालत जायचं होतं, जे की तिथे 3550 पायऱ्या आहेत. सो आम्ही सकाळी थोडंसं फ्रेश वगैरे झालो, नाश्ता वगैरे केला आणि मग आम्ही चढायला तयार झालो. इथे आम्ही ऑटोमध्ये बसलो, नाश्ता करायला गेलेलो, डोसा खाल्ला, यम्मी यम्मी, पुन्हा कैरी खाल्ली. तिथे खूप छान कैऱ्या भेटतात आणि मग पायऱ्याच्या तिथे निघालो. हे एंट्रन्स आहे पायऱ्याचं, जिथं की नारळ फोडतात, कुंकू हळद लावतात आणि मग चढायला तयार करतात. आम्ही पहिले कुंकू हळद लावलेलं, मग पाया वगैरे पडलेल्या आणि मग पप्पांनी नारळ फोडलेलं आणि मग आम्ही आमचं चढायला चालू केलेलं. आता पुढून मेन एंट्रन्स आहे, जिथून की पायऱ्या चालू होतात. हे सर्वात मोठा आणि पहिला दरवाजा आहे, जिथून की आपण मध्ये जातो. इथून पहिल्या 1500 पायऱ्या चालू होतात. इथे टोटल 3550 पायऱ्या आहेत आणि 5 किलोमीटर चालायचं आहे. ह्या पहिल्या 1500 पायऱ्या आहेत. इथलं इंटेरियर खूपच छान आणि ऑथेंटिक आहे आणि इथून आम्ही चालायला चालू झालो आहेत. चालायला खूप मेहनत लागत होती आणि खूप पायही दुखत होते, पण तरी पण आम्ही केलेलं. आम्ही ठरवून आलेलो की आम्हाला चालतच जायचं आहे. आमच्या मम्मीजींची इच्छा होती की त्यांना चालतच जायचं आहे, म्हणून आम्ही निघालो आहे तिथे. इथे मोस्टली आमच्या अर्ध्या पायऱ्या झालेल्या, 500 समथिंग पायऱ्या आमच्या इथं झालेल्या आणि मग पुढे अजून आमच्या खूप पायऱ्या बाकी आहेत. आता आम्ही इथून निघालो आहे. हे जो आहे तो सेकंड डोअर आहे, जिथे की आमच्या 1000 पायऱ्या झालेल्या आहेत आणि आम्ही चाललो आहेत. इथे आम्हाला बंदरजी दिसले, जे की खूप छोटे आणि क्यूट होते आणि आता मला तहान लागली. हे जे आहे फिल्टरचं पाणी आहे, जे की मी पिलं. मग नंतर आम्ही थोडेफार कँडीज आणि कोल्ड्रिंक्स वगैरे घेतल्या आमचं एनर्जी बूस्ट करण्यासाठी आणि आता आम्ही अर्ध्या रस्त्यापर्यंत पोहोचलो आहेत. इथे जी हनुमानजीची मूर्ती आहे ती अर्ध सफर झालं असं सांगते. इथे आम्हाला हरिण दिसले, क्यूटवाले, आणि मग आम्ही पुढे चाललो, जिथे की आता 5 किलोमीटरचा रस्ता चालू झाला आहे आमचा. इथे 5 किलोमीटर चालायचं आणि मग नंतर ज्या की शेवटच्या पायऱ्या असतात त्या येतात. आम्हाला इथे खूप छान वाटत होतं की आम्ही एवढ्या सगळ्या पायऱ्या चढून आलो आहेत आणि आता आम्ही हे पण चालतो आहेत. आता इथे हे रस्ता क्रॉस झाल्यानंतर आम्हाला समोर गेट दिसतं, जिथे की 550 पायऱ्या आमच्या चालू होतात. ज्या की 550 पायऱ्या ज्या होत्या त्या खूप हार्ड होत्या, पण तरी पण आम्ही गेलो हळूहळू चालत. इथे आमच्या लास्टच्या 550 पायऱ्या राहिल्या होत्या आणि त्या पायऱ्या खूप हार्ड होत्या आणि काही लोक त्या पायऱ्या गुडघ्यावर पण चालतात, पण मी तरी 5च पायऱ्या चालल्या होत्या. इथे मला बोलले की 5 पायऱ्या चढल्यानंतर तुमची इच्छा पूर्ण होत असते, म्हणून मी ट्राय केलं. जी की माझी इच्छा आहे ते पूर्ण करण्यासाठी मी 5च पायऱ्या चालले फक्त, जे की खूप हार्ड होत्या. नंतर आम्ही 500 पायऱ्या संपल्यानंतर आम्ही वरी गेल्यानंतर आम्ही सर्वात पहिले आमचं ठरलं की आम्ही पुष्करणीला जाणार आणि तिथे स्नान करून आम्ही रूमवर जाणार. आम्ही स्नान केलं आणि रूमवर जाऊन रेडी वगैरे जाऊन दर्शनासाठी निघालो. आम्ही आता दर्शनाला जातोय. आमचं हे पहिले दर्शन आहे. आता जेवायला चालीस का दर्शनाचं? पहिले आम्ही जेवण करतो, जे की इथे आहे, आणि मग नंतर आम्ही दर्शनाला जाणार आहोत, जे की मंदिर तिकडे आहे. मंदिर नाही दिसणार आता इकडून. चला. कुठे आलात तुम्ही आता सांगा जरा आम्हाला. कुठे आलात तुम्ही? ठिकाणी आलोय, त्याला काय म्हणतात? अन्नप्रसाद आलो. इथे खूप छान जेवायला भेटतं, ते की फ्री असतं.
इथे खूप लोक जेवायला येतात, दिवसेंदिवस खूप लोक असतात इथे जेवायला. इथे भात आणि रस्सम भेटते खूप छान. आणि मग आम्ही मंदिराकडे गेलेलो. मंदिराकडे गेल्यानंतर आम्ही जे आमच्या दर्शनाची लाईन होती त्या लाईनकडे गेलेलो. आमचं स्पेशल दर्शन होतं, तिथे आम्ही एंट्री केलेली आणि आम्ही आता स्पेशल दर्शनाकडे जातोय. वी आर गोइंग इन स्पेशल एंट्री दर्शन. जा मग, मी काय करू. इथे जे आहे आम्ही लास्ट व्हिडिओ काढले, त्याच्यानंतर आम्ही आमचा फोन डिपॉझिट केला. सो गाईज, इथे आमचं पहिलं दर्शन झालेलं आहे. मोबाईल मंदिरमध्ये अलाउड नाही आहे, सो आम्ही तिथलं काही शूट करू शकलो नाही. जो तिथले जे रेलिंग्स वगैरे आम्ही जिथले व्हिडिओज काढले तिथे लास्ट असतं, तिथे नंतर आम्हाला फोन डिपॉझिट करावा लागतो आणि मग नंतर दर्शन झाल्यानंतर आपण मोबाईल घेऊ शकतो. इट वॉज अवर डे 2 इन विच आय एम हिअर सेईंग दॅट आमचं हे दुसरं दर्शन आहे. आणि मग आम्ही इथून रूममधून निघालो आहेत आणि इथे एलिव्हेटरमध्ये बसून खाली जातो आहेत. आणि पहिले आम्ही नाश्ता करणार आहोत आणि मग जाणार आहोत. इथे आम्ही आमचं फिट चेक करतो आहेत की आम्ही कसे दिसतो आहेत. भैया आमचा व्हिडिओ काढतो आहे आणि मग नंतर मी इथे आळस देते आहे. ही आमची एलिव्हेटर आली आहे. आम्ही आता खाली जाणार आहोत. आम्ही पोहोचलो खाली, जे की मी शूट नाही केला. नंतर पुढे आम्ही गेलो. इथे बघा चहा तुम्ही घेऊ शकतात. आम्ही आता नाश्ता करायला जातोय. पहिले कुठं? 10 वाजता दर्शन आहे अन्नक्षेत्रामध्ये. आवाज जात आहे ना. नाश्ता करायला जातो आहेत. आम्ही निघालो आहेत. इथे आम्ही रँडम आमचे व्हिडिओ वगैरे काढतोय, फिट चेक वगैरे करतोय आणि मग नंतर आम्ही गेलो, नाश्ता वगैरे केला, जो की मी शूट नाही करू शकले बिकॉज मला भूक लागलेली. आणि मग नंतर आता आम्ही मंदिराकडे जातो आहेत. मंदिराकडे गेल्यानंतर मी व्हिडिओज वगैरे फोटोज वगैरे काढले, जे की तुम्ही बघू शकतात माझ्या चॅनलवर. मी खूप सारे व्हिडिओज टाकले आहेत. इथे खूप गर्दी असते. सो गाईज, इथे आमचे 2 दर्शन झालेले आहेत. जे दुसरं दर्शन होतं ते कल्याणचं होतं, ज्याला की आम्हाला 4 ते 5 तास लागले, ज्याच्यामध्ये की देवाचं लग्न लावतात. त्याच्यामध्येच आम्हाला 2 ते 2.5 तास लागले आणि नंतर मग आम्हाला दर्शन करायला सोडलेलं. ॲज यू ऑल नो, तिथे आपल्याला मोबाईल अलाउड नसतो. आम्ही तिथलं काही शूट करू शकलो नाही. आणि नंतर बाहेर आल्यावर पण आमचा फोन डिपॉझिट होता, सो तो घ्यायला आम्हाला लेट झालेला. आणि मग नंतर आम्ही एवढं बसून वगैरे खूप थकून गेलेलो, तर मग आम्ही नंतर झोपी गेलेलो आणि नंतर मग शॉपिंगला गेलेलो. इथे आम्ही रेडी वगैरे होऊन शॉपिंगसाठी निघालो आहेत. मी जास्त काही घेतलं नाही आणि एवढं काही नाही बघितलं आम्ही, बिकॉज इथे खूप तर सामान देवाचं असतं, जे की आमच्याकडे ऑलरेडी आहे आणि नाही तर लहान लेकराचं असतं. मग आमची शॉपिंग झाली. सो गाईज, नंतर आमचं दर्शन वगैरे सगळं झालं, आमची शॉपिंग पण झाली. मग नंतर आम्ही सकाळी लवकर उठून तिरुपतीला गेलेलो. तिथे गोविंदराज आणि पद्मावतीचे दर्शन केलेले. असं म्हणतात की तिरुपतीचं दर्शन केल्यानंतर पद्मावती आणि गोविंदराज, जे की त्यांचे भाऊ आणि बायको आहे, त्यांचे दर्शन करणं मॅन्डेटरी असतं. Thank you for watching till the end. If you like this video, like, share and subscribe. Bye bye.